अर्धे ताराबाद. ताराबाद. बरं, आज रोजी राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघात दोन उमेदवार उभे आहेत. प्रजादादा तनपुरे आणि शिवाजीराव कर्डिले साहेब. तर तुम्हाला पारडं कोणच जड वाटतं? आता तसं पाहिलं तर 25-30 वर्षापासून आम्ही आहे ना बापू साहेबाचे कार्यकर्ते होतो प्रजादादाचे. पण काय झालं, मंत्री झाले त्यावेळेस मी 10-12 जण घेऊन गेलो होतो विद्यापीठला. डीपी माहितली, एक डीपीचं काम नाही झालं माझं. वेर मी आहे ना ग्रामपंचायतमधून, त्यावेळेस ग्रामपंचायत आमची होती, त्यावेळेस 32 विहिरी ताराबादला मंजूर केल्या, पण माझी स्वतःचीच विहीर गेली. त्या विहिरीचं सुद्धा काम नाही झालं, अनुदान मला भेटलं नाही. त्याच्यानंतर माझ्या चुलत भावाचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाले, तो राहुरीत असताना बाकीचे सगळे वाड्यावर होते. हे पाहिल्यानंतर मी राजू भाऊ शेट यांना फोन केला. तिथे गेले, भाजपची मंडळी उभी होती बाहेर. आता ते काय सत्ता नसल्यामुळं ते थोडे बाजूलाच थांबेले होते. पण मी गेल्या नुसता फोन लावला भाऊंना, राजू भाऊंना. राजू भाऊ हे 5च मिनटात त्या शेणी तिथं हजर झाले. आणि हजर झाल्यानंतर तिने मला म्हणे, राजी आता तुम्ही ताराबादला जा, मी 15-20 मिनटात तिथे क्रिएट पाठवून देतो. आज रोजी तुम्हाला आमदार कोण हवंय? आता आज रोजी आमदार हा कर्डिले साहेबच होणार आहेत. आता का बरं? का बरं? ते कामासाठी, कामाची गरज आहे. ठराविक एक जणाला मंत्री झाल्यानंतर एक जणाला डीपी देण्यापेक्षा 10 लोकांचं काम होणं गरजेचं आहे. वैयक्तिक आपलं नाही झालं तरी चालेल, पण 10 लोकांचे कामं होणं गरजेचं राहतं. तुम्ही असं कसं म्हणता का प्रजादादा तनपुरे हे यांच्याकडे 8 ते 9 खाते होते मंत्री असताना 2.5 वर्ष? त्यांनी हे तुमच्या गावात काही विकास कामं केली आहेत का? नाही, आमच्या ताराबादमध्ये फक्त एक भैरवनाथ मंडळ, तेवढं फक्त एक सभामंडप दिलेला आहे. बाकीचे कामं हे तीर्थक्षेत्रातले होते. तीर्थक्षेत्रात रोड होता, आता ग्रामपंचायत असल्यामुळं, झेडपी त्यांचे का असल्यामुळे ते कॉन्क्रिटीकरणाचं काम तिने केलं तीर्थक्षेत्रात. म्हणजे तनपुरेंचे कामं कुठले इथे नाहीत का? नाही. आणि आम्ही आता पाहिलंच, वास्तविक पाहता त्या रोडला रोडचे कामं जी आहेत, खूप उखण झाले, खूप खड्डे झाले आहेत. खूप त्रास होतो त्याचा? गण त्रास भरपूर होतो. गाडी चालायला याला त्याला राहुरीला जायचं म्हणलं तरी कामं व्यवस्थित नाही आहेत, रस्ते व्यवस्थित नाही. सगळे त्यांची लोक असल्यामुळं, ते कंत्राट घेत असल्यामुळे ती पुढं हे करून त्याच्यात चोचा हातूर कामं होते. आज तुम्हाला जे आहे महाराष्ट्रामध्ये कोणतं सरकार हवंय? युती सरकार हवं आहे आपल्याला महाराष्ट्र. का बरं? कारण वर सरकार चांगलं आहे. आता त्यांनी कमी कमी शासनाचे सगळे धोरणं त्यांची व्यवस्थित, हिंदू धर्माचं हे राखील, हिंदुत्वाचं. अच्छा. आज रोजी ह्या ताराबादमध्ये त्यांनी 5 वर्ष आमदार होते आणि 2.5 वर्ष मंत्री म्हणून पद भोगवले आहेत तनपुरे. आज त्यांचे कुठले कामं झाले ह्या विभागामध्ये? आता काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी नाही. पण पहिलेच कामं ती मार्गी लावलेली होती, पण नवीन काही असं दिलेलं कामं नाही. तुम्ही याच्यापूर्वी 30 वर्ष तुम्ही दादांचंच काम करत होते ना? दादांचंच काम केलं. बरं, आता का तुम्ही काम करत म्हणजे तुम्ही नाकारलं का त्यांना? नाकारलं आता, कारण राजूभाऊ शेट्टी अशी व्यक्ती आहे, त्यांना सत्ता नव्हती, काही नसती, तरी ते कामाला ज्या वेळेस आपण फोन केला, फार कोणाचं काम पाठवलं, ती काम केल्याशिवाय मागे येऊन दिला नाही माणूस. म्हणजे राजूभाऊ शेट्टी जे आहेत, तरी कुठली सत्ता नसताना सुद्धा त्यांनी कामं भरपूर केले. आणि राजूभाऊ शेट्टी म्हणजे कर्डिले साहेब. अच्छा. आज रोजी राहुरी तालुका आणि पाथर्डी आणि नगर तालुक्याच्या मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले आणि एक बाजूला प्रजादादा तनपुरे उभे आहेत. आज चला त्यांचं दोघांपैकी पारडं कोणाच जड आहे? तुम्हाला कोण आमदार हवा आहे? शिवाजी कर्डिले. शिवाजी कर्डिले. बोला ना, शिवाजी कर्डिलेच का? शिवाजी कर्डिले त्यांचे काम तसे. बरं. ज्या 2009 साली आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे, हा रस्ता त्यांच्या काळामध्ये झालेला आहे. हा रस्ता झालाय का? हा, या रस्ता झाला. त्यानंतर व्यायाम शाळेसाठी त्यांनी 3 लाखाचं सामान घेऊन दिलं. आज खासदार निधीमधून सौर ऊर्जेवरचे लॅम्प आहेत 1-1 लाखाचे, असे एक स्मशानभूमीमध्ये एक स्टँडवर आहे, तुम्ही पाहू शकता ते पण. आणि आज ह्या 5 वर्षामध्ये जे आमदार झाले त्यांनी उलटा 25 वर्ष मागं घातलं. राहुरी तालुका 25 वर्ष मागं आला. राहुरी तालुका मागं आला. आता हे 2.5 वर्ष मंत्री होते,
वर्ष हे आमदार म्हणून राहिलेत प्रजादादा तनपुरे. यांनी कुठले कुठले कामं केले आमदार असताना आणि मंत्री असताना? मंत्री असताना त्यांनी का आमच्या अख्ख्या गावामध्ये 2 डिप्या दिल्या. कोणत्या गावामध्ये? मल्हारवाडी मराठवाडीमध्ये. हां. 2 डिप्या सोडून त्यांचं काम नाही काही. आता तुम्हाला आमदार कोण हवा आहे? आम्हाला आमदार शिवाजी कर्डिले, कामाचा माणूस आहे शिवाजी कर्डिलेच, आणि ते येणार पण आहे. त्यांच्या मागं राजूभाऊ शेटे सारखे, धनुभाऊ गाड्यासारखे माणसं आहे, शिवाजी सागर आहे, भरपूर माणसं आहे त्यांच्या मागं. हा वेळेस स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांचा हा बालकिल्ला समजला जायचा. त्यानंतर त्यांचा मुलगा धनंजय गाडे यांनी शिवाजी कर्डिले साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? याच्याकडे पाहायचं, जोपर्यंत शिवाजी गाडे उभं होते त्यावेळेस कर्डिला येऊन नाही दिलं आणि तनपुऱ्यांना येऊन नाही दिलं. आज जे काही आम्ही आहे, आज आमचं शेतकरी जे मंडळ आहे हे फक्त शेतकरी मंडळाच्या धनुभाऊंनी जो पाठिंबा दिला त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडे आलो ना. आजच ते आल्यामुळेच आणि राजभाऊ आल्यामुळेच शिवाजी कर्डिले यांचा विजय हा निश्चित होणार आहे. आज रोजी राऊर तालुक्यातून किती टक्केवारीत शिवाजीराव कर्डिले याला मतदान किती टक्के पडू शकतं असं तुम्हाला काय वाटतं? जवळजवळ 65-70% मतदान व्हायलाच पाहिजे त्यांना, शिवाजी कर्डिले यांना. रोजी नगर, पाथर्डी आणि राऊरी या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार उभे आहेत, कर्डिलेस आणि तनपुरे, प्रजादादा तनपुरे. या दोघांपैकी पारडं कोणा जड राहील? कर्डिले साहेबांचं. बोला ना, सांग तिकडे पाहते. कर्डिले साहेबांचं. ते का बरं? इथं कर्डिले साहेबांची विकास कामं भरपूर आहे. इथं आम्ही मल्हारवाडी गावामध्ये का 16 मतं असताना 7,21,000 रुपयाची मशानभूमी दिली. आपली राऊरी तालुक्यात 1 नंबर मशानभूमी मल्हारवाडीमध्ये. त्याच्या व्यायामशाळा दिली. त्याच्यानंतर तांबेर ते मल्हारवाडी डांबरीकरण रोड दिला. जो कर्डिले साहेबांनी डांबरीकरण जो रोड दिला तो 5 वर्ष झाले अजून 1 ठिकाणी सुद्धा उकाडला नाही. यांनी 4 महिन्यात राऊरी ते ताराबाद डांबरीकरण जो रस्ता दिलेला आहे त्या रस्त्यात 6 महिन्यात आहे का परत त्याच्यावर आहे का 3 वेळेस आहे का हे कचकडी टाकून डांबरीकरण करायचं काम करण्याची वेळ आलेली. म्हणजे त्यांचे ठेकेदार त्यांचेच होते. ठेकेदार म्हणजे त्याच्यावरच डांबरच खाऊन घेतलेलं आहे. भ्रष्टाचार झाला त्या रोड मध्ये. म्हणजे काम एकदम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. आज रोजी स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांचा हा बालकिल्ला समजला जातो. त्यांचा मुलगा धनंजय गाडे यांनी शिवाजी कर्डिले साहेब यांना पाठिंबा दिला आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? कैलासवासी शिवाजीराजे गाडे पाटील यांनी मल्हारवाडीचा बालकिल्ला येऊ. या बालकिल्ल्यामध्ये शिवाजीराजे गाडे यांच्या मार्फत 200 पाईपलाईनी या गावाला आलेल्या आहे, म्हणजे पाणी शेती करता. तर शिवाजीराजे गाड्यांनी जवळपास 100 ते 50 अशा डिप्या दिलेल्या आहे, प्रत्येक 4-5 पाईपलाईन मिळून. आणि त्या डिप्या सगळ्या आता एकाही डिपीचं कैलासवासी शिवाजीराजे गाडे पाटील यांनी उद्घाटन नाही केलेलं. या आता प्राजक्त दादा यांनी ना हे तर ऊर्जा मंत्री होते. ऊर्जा मंत्री असताना 4 डिप्या दिलेल्या आहे मल्हारवाडी गावामध्ये. अख्ख्या गावामध्ये जिथं लोड शेडिंग होती का डीपीची, तिथं डीपी न बसवता त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्या याच्यावर बांधावर डिप्या नेऊन बसवल्या. म्हणजे कार्यकर्त्यालाच हे त्यांचे काम केले, कार्यकर्त्यालाच केलेले, दुसऱ्या गरीबाला कोणालाही फायदा काहीच झालेला नाही. अच्छा, आता केंद्र आपल्या शासनामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला सरकार कोणाचं हवंय? महायुतीचं. महायुती सरकार आहे. ह्या 2.5 वर्ष हे मंत्री होते, याच्यात 8 ते 9 खाते होते आणि 5 वर्ष आमदार होते. यांनी या तालुक्याचा विकास काय केलेला आहे? विकास दिसतच नाही. चष्मा लावला आणि विकास पाहण्याकरता. तुमचं यांनी राऊर कारखाना एक मोठा असं एक आपल्या शेतकऱ्याची कामं धनी होती, ती बंद झाली. ती कशामुळे बंद पडेल? यांनीच आलटून पालटून सत्ता भोगल्या. यांनीच कुलूप लावलं आणि दुसऱ्याच्या नावाने आरडायला लागले. यांचा जो कारखाना, खाजगी कारखाना ज्यांनी चालू केला ते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे तोंड पाहून ऊस तोडी देत, आणि जे दुसरे गरीब लोक आहेत त्यांचे ऊस तसेच राहतात. ते पूर्ण जनता त्रासलेली यांच्या दबावाला. आज रोजी हे 2.5 वर्ष मंत्री होते, 5 वर्ष हे आमदार होते.
यांनी विकास कामं केली आहेत कारण कामं केली नाही त्यांनी. विकास कामं काहीच केलं नाही. तालुका 25 वर्ष रिवर्स आला. यांच्या वडिलांच्या काळात जवळपास 25 वर्ष आमदारकी होती. बर त्याच्यानंतर 5 वर्ष चंद्रशेखर भाऊ कदम आमदार होते. 10 वर्ष कर्डिल साहेब, परत त्यांचा मुलगा प्राजक्त दादा. असं मिळून यांनी जवळपास 30 ते 35 वर्ष राऊरी तालुक्यामध्ये सत्ता भोगली. पण तालुक्यात कोणची शिक्षण संस्था काढता नाही आली, मुळाप्रवरा व्यवस्थित ठेवता नाही आली, कारखाना व्यवस्थित चालू ठेवता नाही आला, सूतगिरणी बंद पाडली, इंजिनिअरिंग कॉलेज ते पण बंद पाडलं. आणि आता विरोधकांच्या डोक्यावर नारळ फोडायला निघाले, तुम्ही बंद पाडलं म्हणून. आज रोजी भाजपच्या सरकार असताना त्यांनी कोणत्या कोणत्या योजना दिल्या आहेत? लाडकी बहीण योजना आहे, पीक विमा आले, 1-1 रुपयामध्ये एका पिकाचे तीनदा यांना पैसे आलेले भाजप सरकारमध्ये. बर तसं भाजप सरकार हे चांगलं आहे, खूप मोठं सरकार चांगलं आहे. एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री लाभले याला. हां काय एवढे अडचण येणार तर भाजपच सरकार येणार. तुम्हाला सत्तेमध्ये सरकार कोणतं पाहिजे? BJP. का बरं? त्यांचे काम तसे. आज लोक म्हणतात महागाई वाढली, पण त्या पद्धतीनं असं म्हणावं, असं महागाईच्या मानाने पण उत्पन्नाच्या मध्ये तिने हे केलं. मोदींनी याच्यावर शेतीमध्ये जास्त लक्ष घातलं आणि शेती सुधारण्यावर जास्त जोर दिलेला आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट कसे होईल ह्या पद्धतीनेच आज पंतप्रधानाचं धोरण आहे. त्याच्यामुळं आम्हाला आणि हिंदू धर्माकरता BJPला आम्ही सगळे मतदान करणार. आज रोजी आपण नगर पाथर्डी राहुरी मतदारसंघाचे उमेदवार एकीकडे प्रजात तनपुरे आहेत, तर त्यांना विरोधात शिवाजीराव कर्डिले साहेब आहेत. आज आपण हे कावीळ तज्ज्ञ म्हणून आयुर्वेदिक यांचं एक नाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपण त्यांची आपल्याला आमदार कोण हवा आहे आणि कौल कोणाचा आहे आपण त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार बाबा. नमस्कार. आता सध्याला इलेक्शनचं वार वाहू लागले, काय वाटतंय? आता सध्या वारा आहे. आमच्या राहुरी तालुक्यातून कर्डिले साहेब आहेत, तनपुरे साहेब आहेत. पूर्वीचं तसं जर गेल्या 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर कर्डिले साहेबांचे बरेचसे कामं राहुरी तालुक्यात चांगल्या प्रकारे केलेले आहेत आणि तरुण वर्ग बराचसा कर्डिले साहेबांच्याच पाठीमागं आहे. आता माझं एक महाराष्ट्रभर काविळीच्या औषधाचं प्रसिद्ध आहे. माझा जनसंपर्क चांगला आहे. आतापर्यंत मी लोकांना हेच सांगत आलो व आपल्याला लाडकी बहीण योजना, परत राम मंदिर असे काही भाजपने जे कामं केली आणि साहेब सर्वसाधारण माणसापर्यंत जाण्याचे साहेबाचे कधीही प्रयत्न असतो. साहेब कुठल्याही गोरगरिबाचा कटाळा करीत नाही. म्हणून आज भाजपलाच काम मतदान करावं. तर हिंदू धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला भाजपच पाहिजे, लाडकी बहीण योजना टिकवायची असेल तर आपल्याला भाजपच पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला कर्डिले साहेबच का पाहिजे? कर्डिले साहेब हे सर्वसाधारण माणसाच्या कामं करतात आणि कधी फोन करा कधी येऊन हजर राहतात आणि सर्वसाधारण ग्रामीण भागात कर्डिले साहेबाचं त्यांच्याविषयीचं जे लोकमत आहे तर तरुण वर्गाचं लोकमत फारच मोठं आहे. दुसरी गोष्ट अशी येते, प्रजात तनपुरे यांच्याकडे 7 ते 8-9 खाते होते, 5 वर्ष आमदार होते. यांनी काय काय काम केले राऊर तालुक्यातले? आता तनपुरे साहेबांनी तसे कामं काहीच केलेले नाही बरं का. कारण तनपुरे साहेबांचे कामं जर म्हणलं तर फक्त आता सध्या हे जे निळवंडे धरणाचं पाणी हे आपल्या भाजपनेच आणलेलं आहे आणि तनपुरे साहेबांच्या पाठीमागं फार तर असं लोकमत पाहिजे असं वाटत नाही. कारण माझ्याकडं ग्रामीण भागातून बरेचसे लोक येतात. कोणत्या गावचे ते ड्राईव्हमधून? आता हे तुमचं ताराबाद, म्हैसगाव, शेरी, चिकटा, दरडगाव, कोळेवाडी, आग्रेवाडी, टोळापूर, निंबेर, सोनगाव, पात्र, धानोर, कानाडगाव असे बऱ्याचशा ग्रामीण भागातून लोक आमच्याकडे औषधाला येतात. तर त्यांचा बराचसा कौल माझ्या ऐकण्यात आलेला आहे की बा आपल्याला भाजपलाच मतदान करायचं. अच्छा. आणि आतापर्यंत जे आहे तनपुरे घराणेशाहींनी राऊर कारखाना आणला आहे, त्याने मुळा धरणासारखी एक मोठी धरण आणलं आहे, विद्यापीठ आणलं आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता?
आतापर्यंत ते त्यांच्या आजोबाच्या काळात हे जे काही कामं झालेले आहे, मुळा प्रवारा आणणं, मुळा धरण आणणं, पण तसं स्थानिक लोकमत जर पाहिलं तर आमची पेपर मिल, सूतगिरणी आणि मुळा प्रवारा हे बंद पाडल्यामुळं तर हजारो लोकांचे मुलांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहे. त्याच्यामुळं आज त्या लोकांच्या मनात तो राग आहेच, कारण त्याच्यामुळं तनपुरे साहेबाचं एवढं काय म्हणजे खास लोकमत आहे असं ऐकायला येतं. त्याला कारणीभूत कोण आहे मग? आता हे स्वतःचं कार्य जे असतं आमदार झाल्यानंतर, नेतृत्व झाल्यानंतर हे आपण सर्वसाधारण माणसापर्यंत जायला पाहिजे, सर्वसाधारण माणसाचं काय दुःख आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे, पण तशी यांची परिस्थिती नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला आमदार कोण हवाय म्हणले आता? आता तरुण वर्गाच्या जर समजा समस्या पाहिल्या किंवा तरुण वर्गाचं जे लोकमत पाहिलं तर सर्वसाधारण तरुण मंडळ हे खंडेले साहेबांच्या भाजपमध्ये प्रवेश करून राहिले आणि त्यांचंसुद्धा असं मत आहे की ह्यावेळेस आपल्याला खंडेले साहेबाला चान्स द्यायचा, 5 वर्षात भरपूर कामं होतील.